अजून एक शिजली ना. भाजी बनवली. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या विदर्भ अकॅडमीच्या ऑनलाईन गणिताच्या तासिकेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपल्याला संख्याचा प्रकार भाग क्रमांक 3 बघायचा आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण आज त्रिकोणी संख्या शिकणार आहोत आणि यामध्ये आज आपण हस्तांदोलन म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. त्रिकोणी संख्या म्हणजे ट्रायंगुलर नंबर आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. तर मित्रांनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे का मला एकदा कमेंट येऊ द्या. आणि सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर, ज्याचं नाव आहे त्रिकोणी संख्या म्हणजे ट्रायंगुलर नंबर्स. कालच्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त या संख्येबद्दल माहिती घेऊन त्याच्यावर आधारित विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण चर्चा केलेली आहे. आणि आजच्या घटकामध्ये आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, क्लास 3 किंवा क्लास 4 च्या कोणत्याही सरळ सेवेच्या परीक्षामध्ये त्रिकोणी संख्या आणि हस्तांदोलन याबद्दल विद्यार्थी मित्रांनो प्रश्न ठेवलेला असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा घटक अत्यंत सोपी आहे आणि याच्यावर आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारत असतो. तुम्ही गणितामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या लाईव्ह मध्ये क्लासमध्ये तुम्ही अभ्यासणार आहात वेगवेगळ्या पद्धतीचे गणित. तर माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचताय का मला एकदा कमेंट येऊ द्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आपलं लेक्चरची सिरीज बघा मराठी व्याकरण आहे, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपला भूगोल आहे. तर आज पीएसआय मुख्य परीक्षामध्ये जो पेपर झाला आज पीएसआय मुख्य परीक्षेचा, तर त्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा पीएसआयच्या मुख्य परीक्षेमध्ये आज आपला विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 10 महाराष्ट्राच्या भूगोलापैकी तिथे 10 प्रश्न होते आणि 10 प्रश्नापैकी आपल्या भागातून जवळजवळ 8 प्रश्नाचा विद्यार्थी मित्रांनो तिथे वापर करताना दिसला आणि प्रश्न जसे ना तसे उतरलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो विदर्भ अकॅडमीवर झालेले जे काही कोर्स लॉन्चेस होतात दर विद्यार्थी मित्रांनो 2 महिन्यातून, 1.5 महिन्यातून, 3 महिन्यातून ते कोर्स विद्यार्थी मित्रांनो आवर्जून खरेदी करा. कोणतेही पुस्तक वापरण्याचं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अजिबात काम पडणार नाही, कारण याच्यावर विद्यार्थी मित्रांनो आम्ही सखोल पद्धतीने विद्यार्थ्यांना पारंगत करत असतो. तर बघा सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो आजचं कंटिन्यू लेक्चर, ज्याचं नाव आहे त्रिकोणी संख्या. तर बघा टॉपिकला नाव दिसत असेल तुम्हाला त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय तर याचं स्ट्रक्चर समजून घेऊ आपण सर्वात आधी. जसं आपण काल पाहिलं होतं मोड संख्या आणि संयुक्त संख्या, बेरीज व्यस्त संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या. तर आजच्या घटकामध्ये त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय तर याचं सविस्तर स्ट्रक्चर समजून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या. त्रिकोणी संख्या तर बघा मी इथं लिहून देतो त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय. तुम्हाला फक्त एक व्याख्या लक्षात ठेवायची आहे. व्याख्या लक्षात राहिली तर तुम्हाला संपूर्ण टॉपिक ऑटोमॅटिक गवसणार अशी खात्री देतोय. त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय, 2 क्रमवार संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस. बघा लक्षात घ्या 2 क्रमवार बोलला शब्द लय महत्वाचा आहे. गणितामध्ये शब्दानुशब्दाचा अर्थ जर घेतला तर गणित लवकर सुटते. त्रिकोणी संख्या म्हणजे 2 क्रमवार संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस, संख्याच्या गुणाकाराच्या काय बोललो मी, गुणाकाराच्या निमपटीस बोललो, बरोबर आहे का बोललो, निमपटीस आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या असं म्हणत असतो. आता 2 क्रमवार संख्या, हे बघा 2 क्रमवार, उदाहरणार्थ जर मी घेतलं इकडे बघा 3 आणि 5 जर घेतलं तर 3 आणि 5 क्रमवार आहे का, चुकलं ना बाई. क्रमवार कसं, क्रमवार संख्येमध्ये 1चा फरक असतो. मग तुम्हाला जर म्हटलं 3 आणि 4 ह्या क्रमवार आहे का तर यस क्रमवार आहे. मग त्यांनी काय म्हटलं त्रिकोणी संख्या म्हणजे 2 क्रमवार संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस. हे बघा निमपटीस, निमपट म्हणजे काय, कोणत्याही संख्येला जर 2 न भागलं तर त्याची काय भेटते, निमपट भेटते. उदाहरणार्थ 10 ला जर 2 न भागलं तर मला उत्तर काय भेटते 5. याचा अर्थ बघा 10 ची निमपट किती होते 5. म्हणून 2 क्रमवार संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला आहे n ब्रॅकेटमध्ये n+1 आणि अपॉन किती 2. हे गेलं ढोड्यात, बरोबर आहे. हे सूत्र होईल, हे जाऊ दे, या सूत्राचा वापर आपल्याला काहीच नाही पाहिजे. इथं बघा फक्त लक्षात ठेवा 2 क्रमवार संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस काय बोलायचं आपण त्रिकोणी संख्या असं म्हणू शकतो, बरोबर आहे. तर बघा मी तुम्हाला दाखवतो, मी क्रमवार संख्या घेतो कोणत्याही 3 आणि 4 घेतो आणि 3 आणि 4 ची जर निमपट केली, बरोबर आहे, म्हणजे निमपट मध्ये 2 न भागतोय आले म्हणजे मला सोपं जाईल ना. बे 1 बे, त्याच्यानंतर बघा 2 2 4 आणि 3 2 किती 6, बरोबर आहे. 6 त्रिकोणी संख्या भेटली. मग आपण थोडंसं विद्यार्थी मित्रांनो इथं लिहून घेऊया का नेमकं विद्यार्थी मित्रांनो आपल्या 1 ते 100 मध्ये आपल्याला त्रिकोणी संख्येचं काय स्ट्रक्चर सांगता येईल. 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्येचं काय स्ट्रक्चर सांगता येईल, बरोबर आहे.
तर माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थितपर्यंत पोहोचतो आहे? तर बघा तर बघा आता त्रिकोणी संख्येमध्ये 1 ते 100 मध्ये आपल्याला काय सांगता येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्रिकोणी संख्येबद्दल 1 ते 100 मध्ये माहिती बघणार आहोत आपण. तर लक्षात घ्या, पहिलं वैशिष्ट्य पाहू त्रिकोणी संख्येचं. 1 ते 100 मध्ये बघा भाई, लक्षात घ्या, हे महत्वाची माहिती आहे. हे महत्वाची माहिती तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे, तुमच्या बुक्स मध्ये लिहून नाही पाहिजे, डोक्यात पाहिजे. 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या जर पाहिल्या तर 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो किती, तर आहे त्या 13. किती आहे? 13. हे सर्वात महत्वाचं आहे. बरं, 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या जरी 13 असल्या, त्रिकोणी संख्या 13 असल्या तरी जर या त्रिकोणी संख्येची जर बेरीज केली तर त्रिकोणी संख्येची बेरीज विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहायला भेटते 455. काय? 455. लक्षात ठेवा, 1 ते 100 मध्ये नैसर्गिक संख्याची बेरीज 5050 आहे. 1 ते 100 मध्ये समसंख्याची बेरीज 2550 आहे. 1 ते 100 मध्ये विषम संख्याची बेरीज 2500 आहे. 1 ते 100 मध्ये मूळ संख्याची बेरीज 1060 आहे. 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्याची बेरीज 3989 आहे. आणि 1 ते 100 मध्ये आपण जर त्रिकोणी संख्याची बेरीज केली तर 455 आपल्याला आढळून येते. तर बघा मित्रांनो, 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या, मग सर्वात लहान जर त्रिकोणी संख्या विचारली, सर्वात लहान त्रिकोणी संख्या जर विचारली तर सर्वात लहान त्रिकोणी संख्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पाहायला भेटते 1. कोणती आहे? 1. बरोबर आहे. 1 ते 100 मध्ये किती आहे? 13. किती आहे? 13. तर लक्षात घ्या मित्रांनो, 1 ते 100 मध्ये 13 आहे. तर कोणकोणत्या संख्या आहे आणि त्रिकोणी संख्या आहे की नाही ओळखायचं कसं, हे सर्वाधिक महत्वाचं आहे. बरोबर आहे. तर बघा, मी जरा याच्या बाजूला जरा मी कॉलम करतोय आणि 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहे तर 13 आताच आपण पाहिल्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, यांची बेरीज 455 आली. त्रिकोणी संख्या कशा काढाव्या? कशा काढाव्या? मी तुम्हाला काय बोललो की 2 क्रमवार संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. मग आपण 1 पासून सुरुवात करून दे, 1 ते 100 मध्ये काढायची आहे ना. मग लक्षात घ्या, 1 गुणेला जर 2 केलं, क्रमवार पाहिजे क्रमवार, आणि छेदामध्ये बघा त्याच्या निमपट करायची म्हणजे भागीला 2. 2ला 2 कॅन्सल झालं म्हणजे 1 भेटला. याचा अर्थ पहिली त्रिकोणी संख्या आहे 1. बरोबर आहे. आता आपण दुसरी त्रिकोणी संख्या शोधू. 1 गुणेला 2 भागीला 2 केलं. आता दुसरी घ्या, म्हणजे तुम्ही गुणाकार कोणाचा करणार आता समोर? 2 गुणेला क्रमवार 3. 1 नाही पकडू शकत इथं, 1 चा आणि 2 चा गुणाकार झाला. आता 2 चा आणि 3 चा गुणाकार करायचा, नंतर 3 चा आणि 4 चा गुणाकार करा. मग 2 गुणेला जर 3 केले आणि छेदामध्ये जर 2 गेले तर 2ला 2 कॅन्सल होईल आणि दुसरी त्रिकोणी संख्या आपल्यापाशी कोणती आली? 3 आली. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्याला तिसरी त्रिकोणी संख्या विचारली तर काय करायचं आपण? बघा, 2 गुणेला 3 झाले. आता लक्षात घ्या, आता आपल्याला काय करायचं तर आपल्याला आता 3 गुणेला 4 करावं लागेल, क्रमवार घ्यायला लागेल ना, आणि छेदामध्ये 2 करायचे. बे दोन्ही किती झाले? 4 आणि 3 दोन्ही किती झाले? 6. बोला, पहिली त्रिकोणी संख्या 1, दुसरी त्रिकोणी संख्या 3 आणि तिसरी त्रिकोणी संख्या आली 6. अशा 1 ते 100 मध्ये आपण काढू शकतो. आता तुम्ही इथं जर तुम्हाला चौथी त्रिकोणी संख्या विचारली, चौथी, मग तुम्ही काय करणार हो तर 4 गुणेला 5 आणि छेदामध्ये किती करणार? 2. निमपट करावंच लागते. बघा, मग बे दोन्ही किती? 4 आणि 5 दोन्ही किती? 10. म्हणजे चौथी त्रिकोणी संख्या आली किती? 10वी. मग तुम्हाला विचारलं 5वी त्रिकोणी संख्या काढ. 5वी म्हटलं ना, मग समोर घ्या. 5 गुणेला 6 छेदामध्ये आलं 2. बघा, बे त्रिक किती? 6 आणि 5 त्रिक किती आली? 5 त्रिक किती आलं? 15. म्हणजे 5वी त्रिकोणी संख्या किती आली? 15. तुम्हाला समजत असेल इथं 4 गुणेला 5 समोरचा संख चालताय, कारण इकडे बघा सूत्रामध्ये जर वापर केला तर n मध्ये 1 टाका म्हणते. 1 हस्तांदोलन मध्ये उलट राहते. n मध्ये बेरीज केली, 1 मध्ये टाकला तर समोरची संख्या भेटते. तर त्रिकोणी संख्येत असं करा. आता तुम्हाला 6वी जर विचारली, 6वी त्रिकोणी संख्या कोणती? मग तुम्ही काय करायचं? 6 गुणाकारात 7 आणि छेदामध्ये लावायचे 2. बे त्रिक किती झाले? 6 आणि 7 त्रिक किती झाले मित्रांनो? तर 7 त्रिक झाले 21. म्हणजे 6वी त्रिकोणी संख्या आली 21. काढता येईल असं या पद्धतीनं. तर बघा, आता तुम्हाला 7वी त्रिकोणी संख्या विचारली तर तुम्ही करा 7 गुणेला 8 छेदामध्ये किती? 2. बे चौक झाले 8 आणि 7 चौक किती झाले? 28. या पद्धतीनं. आता तुम्हाला 100वी जरी विचारली, 100वी त्रिकोणी संख्या, किंवा तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो 50वी त्रिकोणी जर विचारली, 50वी त्रिकोणी संख्या काढा. मग तुम्ही काय करणार? 50 गुणेला 51 आणि छेदामध्ये घ्यायचं 2
आणि या 50 ला जर 2 न भागले इथं उत्तर येते विद्यार्थी मित्रांनो 25 आणि 25 गुणेला जर 51 जर केलं तर बघा 25 एका किती 25 हातचे आले विद्यार्थी मित्रांनो किती बघा 25 आणि 51चा गुणाकार करा जेवढा गुणाकार येईल तेवढं तुम्हाला 50वी काय भेटणार विद्यार्थी मित्रांनो तर त्रिकोणी संख्या भेटणार आहे तर तुम्ही जर 25 गुणेला जर 50 केलं तर तुम्हाला लगेच गुणाकार भेटेल विद्यार्थी मित्रांनो याचा किती बघा 1275 किती भेटणार 1275 बघा सोपा आहे गुणाकार 25 एक 25 25 पाच 7 आले 2 25 पाच 600 आणि विद्यार्थी मित्रांनो वरचे 2 म्हणजे ते झाले किती 127 म्हणजे टोटल किती झाले आपल्याकडे 1275 असा तोंडी आपण गुणाकार करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो बघा या पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायच्या आहे तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात आणि त्रिकोणी संख्या काढण्याचा हा झाला फॉर्म्युला त्रिकोणी संख्या n म्हणजे दिलेली संख्या होय आणि दिलेली संख्यामध्ये जेव्हा 1 ऍड केला तेव्हा तुम्हाला समोरची संख्या भेटते याचा अर्थ बघा चौथी त्रिकोणी संख्या आली आपल्याकडे किती 10वी तर तुम्ही 1 ते 100 मध्ये अशा पद्धतीने किती आहे तर अशा 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या जर विचारलं तर अशा त्रिकोणी संख्या आपल्याला पाहायला भेटते किती 13 आणि त्यांची बेरीज पाहायला भेटते 455 आणि सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती आहे 1 चला तर त्रिकोणी संख्येवर स्पर्धा परीक्षेमध्ये तशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात तर त्या आख्याकडे येऊया आपण त्या लेवलकडे येऊया की स्पर्धा परीक्षेत कशा पद्धतीने प्रश्न त्रिकोणी संख्येवर विचारले जातात प्रश्न आहे पहिला क्रमांक तुमच्या स्क्रीनच्या समोर बघा 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या किती व त्यांची बेरीज किती आताच बोललो मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो की 1 ते 100 मध्ये विद्यार्थी मित्रांनो किती त्रिकोणी संख्या आहे तर 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहे किती त्रिकोणी संख्या आहे 13 बघा बेसिक पायरीपासून जाऊ तर आपण मी तुम्हाला ऍडव्हान्स पायरीपर्यंत जाऊन पोहोचवतो तुम्ही विद्यार्थी मित्रांनो याच्यात जर तुम्ही सीजीएलची जर तयारी करत असाल किंवा तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी करत असाल किंवा तुम्ही रेल्वेच्या ग्रुप डी ची तयारी करत असाल किंवा एसएससी जीडीची तयारी करत असाल किंवा आरआरबी मार्फत कोणत्याही केंद्र सरकार मार्फत घेणाऱ्या ज्या काही एक्झाम आहे क्लास 3 आणि क्लास 4 च्या तर संपूर्ण तयारी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या आजच्या विद्यार्थी मित्रांनो आजच्याच नाही तर या आपल्या अंकगणिताच्या आणि बुद्धिमत्तेच्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लाईव्ह सेशन मध्ये करू शकतो तर लक्षात घ्या 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहे किती म्हणते आणि बेरीज किती म्हणजे आपण पहिल्याचं उत्तर शोधलं की 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहे तर 13 त्रिकोणी संख्या आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर पाहिलं बेरीज विचारली तर बेरीज विद्यार्थी मित्रांनो आपल्यापाशी त्याची बेरीज येते आपल्यापाशी किती 455 चला तर हे बेसिक झालं कारण मी याच्याबद्दल आत्ताच माहिती तुम्हाला दिली स्पर्धा परीक्षेतला दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीचा प्रश्न आहे बघा तुमच्या स्क्रीनच्या समोर खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या आहे खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या आहे आता लक्षात घ्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही ओळखायची कशी आपल्याला त्रिकोणी संख्या किती विचारली काढता येते जर मी तुम्हाला विचारलं भाऊ 5वी त्रिकोणी संख्या काढा बरोबर आहे 5वी त्रिकोणी संख्या काढा 5वी त्रिकोणी संख्या कोणती असं जर विचारलं तर मी तुम्हाला आता सांगलं 5वी त्रिकोणी संख्या जर विचारलं तर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा 5 घ्यायचे तुम्ही गुणाकारात 6 घ्या समोरची संख्या छेदामध्ये 2 लावा आणि बेत्रिक 6 करा 5 त्रिक किती 15वी आणि हे झाली तुमची 5वी त्रिकोणी संख्या म्हणजे 15 आता त्यांनी काय म्हटलं प्रश्नामध्ये बघा खालीलपैकी कोणती म्हटलं कोणती त्रिकोणी संख्या आहे कोणती त्रिकोणी संख्या आहे असं ओळखलं टेन्शन घ्यायचं नाही जर तुम्हाला त्रिकोणी संख्या ओळखायला सांगितली तर सर्वप्रथम बघा इथं रूल लिहून देतो त्या रूल्स नुसार तुम्ही वापर करायचा बघा रूल्स असा आहे पहिल्या क्रमांकाचा का दिलेल्या संख्येची दुप्पट करावी हे लक्षात घ्या दिलेल्या संख्येची बघा त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही कशी ओळखायची तर पहिला प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सांगतो की दिलेल्या संख्येची काय करायची दुप्पट करायची बरं करू आणि जर दिलेल्या संख्येची दुप्पट केल्याच्या नंतर जर त्या संख्येचा गुणाकार त्या बघा दुप्पट आलेल्या संख्येचा जर गुणाकार दुप्पट आलेल्या संख्येचा गुणाकार लक्षात घ्या दुप्पट केलेल्या संख्येचा गुणाकार क्रमवार येत असेल क्रमवार म्हणजे काय लक्षात आलं ना क्रमवार संख्येत एकचा फरक असतो म्हणजे क्रमवार संख्या गुणाकारात आल्या पाहिजे क्रमवार संख्या येत असतील क्रमवार संख्या बघा लक्षात घ्या क्रमवार संख्या येत असतील तर त्याला आपण त्रिकोणी संख्या म्हणायचं आहे बघा ऑप्शन चेक करू कारण आपल्याला ऑप्शनानुसार जायचं आहे इथे बघा पहिली पायरी काय आहे पहिली पायरी आहे दिलेल्या संख्येची दुप्पट करा मी पहिला पर्याय घेतो
बघा मग मी करून पाहतो विद्यार्थी मित्रांनो 14ची दुप्पट. 14ची जर दुप्पट करतो म्हटलं तर किती होते लक्षात घ्या. 14ची दुप्पट. 14ची दुप्पट किती झाली बे, तर 14ची दुप्पट झाली लेखा आपल्यापाशी 28. किती झाली 28. बरं हे दुप्पट केली. खालची पायरी काय म्हणते, दिलेल्या संख्येचा गुणाकार क्रमवार येत असतील, म्हणजे दिलेल्या म्हणजे कोणत्या, तर दुपटीचा. दुप्पट झाल्याच्या नंतर जो तुमचा 28 गुणाकार भेटला, गुणाकार भेटल्याच्या नंतर या संख्येचा गुणाकार जर क्रमवार आला, क्रमवार म्हणजे अशा संख्या ज्याच्यात एकचा फरक असतो बघ, 3 आणि 4, बघ इथं 4 आणि 5, याला क्रमवार म्हणायचं. 7 आणि 9 क्रमवार नव्हे, 10 आणि 12 क्रमवार नव्हे. क्रमवार संख्या म्हणजे क्रमवार असते, हे एकचा फरक राहते. मग लक्षात घ्या 28चा जर विद्यार्थी मित्रांनो गुणाकार जर केला, म्हणजे दिलेल्या संख्येचा गुणाकार क्रमवार येत असतील, मग 28ची फोड करू आपण. 28ची फोड काय करू, तर 7 गुणिला 8 होईल. 28ची फोड काय होईल, तर 14 गुणिला 2 होईल. 28ची फोड काय होईल, तर 28 गुणिला 1. क्रमवार आला का, नाही. मग आपल्याला 14 ही त्रिकोणी संख्या नाही असं म्हणावं लागेल. 14 ही त्रिकोणी संख्या आहे का, नाही. बघा मग आता बघा उत्तर नाही सांगत, डायरेक्ट जे नाही आहे ते करून घेऊ आपण. बघा मी याचं बी ऑप्शन आहे बरोबर योग्य उत्तर, पण आपण सी चेक करू. मग 24चा आपण दुप्पट करू. 24 गुणिला जर आपण 24ची दुप्पट केली तर 24ची दुप्पट किती झाली आपल्यापाशी 48. 48चे फॅक्टर पाडावे, साईन 8 बघा किती झाली 48. त्यानंतर बारचूक किती, हे बघा बारचूक किती होते, बारचूक 48. सोडत्रिक किती होते, तर सोडत्रिक सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 48 होते. क्रमवार आला का, नाही. म्हणजे 24 सुद्धा आपल्याला त्रिकोणी संख्या पाहायला भेटली नाही. बरं 5ची दुप्पट करा, बघा वरतच करतो आता मी, इकडे करतो बघा. 5ची दुप्पट करा, 5ची दुप्पट किती झाली, 10 झाली. 5ची दुप्पट 10, बघा फोड करा म्हणजे अवयव पाडायचे. बघा 5 गुणिला 2 किती झाले 10, बरोबर आहे. 10 गुणिला 1 10, म्हणजे याची क्रमवार आली का रे संख्या, नाही. म्हणजे 5 सुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या नाही. एकमेव पर्याय उरला तो म्हणजे 28, आणि तो 28 आपला योग्य उत्तर राहील. कसं, आता बघा इकडे सोल्युशन दाखवतो त्याचं कसं. बघा 28ची दुप्पट केली, 28ची दुप्पट झाली किती 56, आणि 56चे फॅक्टर बघा क्रमवार येते. 7 गुणिला 8 करा का नाही, 7 8 56 आली ना क्रमवार संख्या, म्हणजे 28 ही त्रिकोणी संख्या झाली. समजलं. म्हणजे तुम्हाला कोणती संख्या त्रिकोणी आहे किंवा नाही ठरवायचं जर असेल तर दिलेल्या संख्येची दुप्पट करा. दुप्पट केलेल्या संख्येचा जर गुणाकार क्रमवार जर आला तर त्याला त्रिकोणी संख्या मानावी, अन्यथा गुणाकार क्रमवार आला नाही तर त्याला त्रिकोणी संख्या मानू नये. बरोबर आहे. पण दुप्पट करा लागते, दुप्पट, नाहीतर त्या 14ची फोड करशील, 14ची फोड, असं करू नको, दुप्पट. चला जाऊ आपण विद्यार्थी मित्रांनो समोरच्या प्रश्नाकडे. बघा त्यांनी म्हटलंय प्रश्नामध्ये की 5वी त्रिकोणी संख्या कोणती. मग 5वी त्रिकोणी संख्या कोणती, आताच बोललो त्रिकोणी संख्या कितवी विचारू द्या, कशा पद्धतीने काढायची. 5वी विचारली, मग 5 लिहा. मग 5 लिहालं, 5 घेतला आपण, मग 5 गुणाकारामध्ये 6 करायचं आणि छेदामध्ये करायचं 2, बरोबर आहे. आणि भागायचं याला, बेत्रिक किती 6 आणि 5 त्रिक किती 15, म्हणजे 5वी त्रिकोणी संख्या कोणती आली, तर 5वी त्रिकोणी संख्या आली 15. किती आली 15. तुम्हाला जर विचारली ना विद्यार्थी मित्रांनो, जर 102वी त्रिकोणी संख्या काढा म्हटलं 102वी, तरी तुम्ही 102वी त्रिकोणी संख्या काढू शकता. किती विचारू द्या, लाखातली त्रिकोणी संख्या. मी जर तुम्हाला विचारलं 102वी, बे लक्षात घ्या बे पोट्यो, 102वी त्रिकोणी संख्या कोणती, 102वी त्रिकोणी संख्या कोणती. जर 102वी त्रिकोणी संख्या जर काढायचं काम पडलं, तुम्ही काय करणार, इथं 102 गुणिला काय करणार 103, छेदामध्ये काय करणार 2. याला जर भागलं तर 2 पंजे 10, 2 1 बे. आता 51 गुणिला जर 103 केलं तर 51 गुणिला 103 विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जेवढा गुणाकार भेटेल तेवढ्या गुणाकाराचं तुमचं उत्तर राहील. 51 गुणिला जर आपण विद्यार्थी मित्रांनो जर 103 केले तर याचं फायनल उत्तर बघा. 51 गुणिला जर 3 केलं तर बघा बघा 51 त्रिक झाले 153, 153 3 हातचे आले किती 15, आणि 51 द्या विद्यार्थी मित्रांनो 510, आणि 510 अधिक विद्यार्थी मित्रांनो जर 15 ऍड केले तर हे झाले 525. म्हणजे बघा तोंडी तोंडी गुणाकार करू शकतो, बरोबर आहे का नाही. तोंडी तोंडी 525 म्हणजेच काय, तर 102वी त्रिकोणी संख्या आली 5253. गुणाकार कसा करावा तोंडी हे सुद्धा आपण बॉडमस मध्ये शिकणार आहोत. बॉडमस मध्ये फटाफट, पेनाचा वापरच नाही चालणार आपल्या समोर, बरोबर आहे. तर बघा अशी त्रिकोणी संख्या आपल्याला कितव्या पद्धतीची जरी विचारली तर काढता येतं. जाऊया आपण समोरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न आहे 4थ्या क्रमांकाचा, 34वी त्रिकोणी संख्या कोणती. विचारू द्या कितवी लेख आले, काही हरकत नाही. लिहायचं मग इथं 34 गुणाकारामध्ये लिहायचं 35 आणि छेदामध्ये लिहायचं विद्यार्थी मित्रांनो 2. काय लिहायचं 2. बघा
इथं 34 ला 2 न भाग जाते, मग भाग देऊन द्या. बे एक बे उरला किती 1 आणि बे साती किती 14. आता काय झालं रे आपल्यापाशी 17 गुणिला किती झाले, तर 17 गुणिले झाले 35 आणि 17 गुणिला जर 35 करतो म्हटलं तोंडी गुणाकार करायचा, पेनाचा वापर नाही, डायरेक्ट 7 न गुणायचं नाही, 17 न गुणा 5ले 17 पाची झाली, 17 पाची 85, हातची किती आले 8, 17 त्रिक 51, 51 अधिक 8 बरोबर झाले विद्यार्थी मित्रांनो 59. म्हणजे 34वी जर आपण त्रिकोणी जर संख्या काढली तर 34वी त्रिकोणी संख्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 595 अशी पाहायला भेटतं. आहे का नाही बे, तोंडी तोंडी लय सोपा आहे ना बे. पण तुला माहितच तर नाही काय याच्या आधी त्रिकोणी संख्या किती विचारली तर कशी काढायचं, काय खोटा बोलताय सांगून राहिला तू, तुला काही माहित नव्हतं, बरोबर आहे. तर लक्षात ठेव, अशा पद्धतीनं आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. चला जाऊया आपण समोरच्या प्रश्नाकडे. आता बघा 21 ही त्रिकोणी संख्या आहे. लक्षात घे गाढवा, काय म्हणते प्रश्न बरोबर वाचायचा. 21 ही त्रिकोणी संख्या आहे म्हणते आणि शेवटी विचारलं त्यानं काय, पाया. हे इथं शेवटी पाहायचं काय विचारलं, त्रिकोणी संख्या विचारू शकते का पाया विचारू शकते, हे सर्वाधिक शेवटी वाचायचं. बे गणित लेखा सर्वाधिक शेवटी पाहायचं काय विचारलं, काय कुठं पाहायचं गणताले, सर्वाधिक शेवटी पाहायचं. गणितामध्ये शेवटी काय विचारलं तशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थी मित्रांनो जावं लागणार. तर लक्षात घ्या 21 ही त्रिकोणी संख्या आहे तर त्याचा पाया किती. मग बघा एक फॉर्म्युला सांगतो पाया काढण्यासाठी, फक्त पाया काढण्यासाठी होय. बघा इथे लिहून देतो, त्रिकोणी संख्येचा पाया काढणे, त्रिकोणी संख्येचा काय पाया काढणे लई सोपा आहे बे. तुम्ही जर 2-3 वर्षापासून तयारी करत असेल ना तर तुम्हाला हे काय लावलं मास्तरनं असं वाटेल, पण तुम्हाला असंच येते का 21 पाया आहे तर त्रिकोणी संख्या कोणती आणि 21 त्रिकोणी संख्या आहे तर पाया कोणता, एवढंच येते, याच्या पलीकडे काहीच येत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला अजूनही सांगतो याच्या समोरचे असे प्रश्न राहील जे वन लाईनर राहतील स्पर्धा परीक्षात येते, लई नवीन नवीन शिकायला भेटेल भाऊ, कारण कन्सेप्टिव्हल भाग सर्वाधिक महत्वाचा आहे. मग 21 त्रिकोणी संख्या आहे आणि पाया विचारलं तर त्रिकोणी संख्येचा पाया काढण्यासाठी बघा, पाया काढण्यासाठी बघा लक्षात घ्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करावी. कोणाची, त्रिकोणी संख्येची दुप्पट. बघा बे त्रिकोणी कुठं गेला रे पेन, त्रिकोणी संख्येची दुप्पट करावी, दुप्पट करावी. केली दुप्पट, बर. दुसऱ्या पद्धतीचं काय राहील आपलं, दुसऱ्या पद्धतीचं काय राहील तर दुप्पट केल्याच्या नंतर आलेल्या संख्येच्या आधी बघा आधीची वर्गसंख्या घेऊन, आधीची लक्षात घ्या आधीची वर्गसंख्या घेऊन, आधीची वर्गसंख्या घेऊन वर्गमूळ घ्यावे. काय घ्यावे, वर्गमूळ घ्यावे, वर्गमूळ घ्यावे. कधी त्रिकोणी संख्या काढायला होय का हे, अबे डंगऱ्या हे पाया काढण्यासाठी होय, समजते ना कशासाठी होय, पाया काढण्यासाठी होय. लक्षात घ्या. मग आता बघा याचं सोल्युशन बघू. मग त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि पाया विचारला, प्रश्नाच्या शेवटी पाहायचं, गजीभाऊ प्रश्नाचं शेवटी पाहायचं, नाहीतर वजा गुणिला वजा तयार होते भजा, असं करू नको. लक्षात घे, इथं बघ हे या पद्धतीने विचारलं तुला पाया, इथं पाहायचं प्रश्नात शेवटी काय विचारलं, त्रिकोणी संख्या विचारली का पाया विचारला, पाया विचारला. मग कर पाया काढताना काय म्हटलं, त्रिकोणी संख्येची दुप्पट करा. मग 21 ची दुप्पट जर केली, सोपा आहे ना बे, 21 गुणिला 2 बरोबर किती होते, 21 ची दुप्पट 42 होते. बरं, त्याच्यानंतर काय म्हणते आधीची वर्गसंख्या. आता तिले गाढवा वर्गसंख्या माहित पाहिजे ना बे. वर्गसंख्या म्हणजे काय, एका संख्येचा केलेला 2 वेळा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा वर्ग. मग वर्गसंख्या कोणती आहे तर वर्गसंख्या आहे 1, वर्गसंख्या आहे विद्यार्थी मित्रांनो 4, वर्गसंख्या आहे 9, वर्गसंख्या आहे 16, वर्गसंख्या आहे 25, वर्गसंख्या आहे 36, वर्गसंख्या आहे 49. तोंडपाठ पाहिजे ते हस्तांदोलन आणि तुले त्रिकोणी संख्या शिकवासाठी. समजलं, लक्षात ठेव. मग 21 ची दुप्पट किती झाली 42. इथं काय म्हटलं रे दुसऱ्या स्टेपवर, आधीची काय घ्या म्हणते, आधीची वर्गसंख्या. 42 च्या आधीची वर्गसंख्या कोणती आहे, 49 आहे का. ज्याच्या ज्याच्या डोक्यात लागत असं ना 49 तर त्याच्या डोक्यामध्ये दगड घालायची पहिलेच. अबे 42 च्या पूर्वीची म्हणजे आधीची म्हणजे अगोदरची. हे बघ 42 च्या आधीची कोणती आहे 36, कोणती आहे 36. मग इथं 42 च्या आधीची वर्गसंख्या आहे 36 आणि त्या वर्गसंख्येचं काय घ्या म्हणते वर्गमूळ. आता 36चं वर्गमूळ किती काढते तर 36चं वर्गमूळ कोणत्या संख्येचा वर्ग होतो 6चा. झालं रे का, उत्तरच झालं. मग 21 त्रिकोणी संख्येचा पाया किती आला तर 21 त्रिकोणी संख्येचा पाया आला किती 6. किती आला 6. समजलं भाऊ. तर 21 त्रिकोणी संख्येचा पाया आला किती 6. बरं, आता मी काय म्हणतो तुले, इथं बघ, इथं तुले उलट गणित विचारतो मी. बघ लक्षात गेले का, मी तुले इथं उलट गणित विचारतो. उलट गणित कसं विचारतो, लक्षात घे. उलट गणित देतो
उलट गणित काय देतो का तुले आता मी इथं पाया देतो बघ कसं गणित विचारतो बे प्रश्नाचं रूप पाय प्रश्नाचं रूप बघ इथं गोल करून देतो समजलं ना आता मी काय म्हणतो तुनं काय काढलेले गणतात काढला पाया आणि पाया किती आला 6 मग मी काय म्हणतो 6 पाया असणारी बे लक्षात घे प्रश्न 6 ते नाही काऊन जाऊन येते 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती 6 पाया असणारी त्रिकोणी प्रश्न लक्षात येत आहे तुया प्रश्न बघ तुला उलटा सोडवा लागते 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती प्रश्न हेच होय भाऊ इथं होतं 21 त्रिकोणी संख्येचा काय काढला पाया काढला हे बघ सर्वात शेवटी काय काढला आपण पाया काढला आणि पाया किती आला 6 आला आता मी काय करतो उलट गणित करतो आता 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या विचारतो तुले काय दिला आहे गणतात त्रिकोणी संख्या दिली का नाही तुले गणतात पाया दिला आहे पाया आणि शेवटी विचारलं काय त्रिकोणी संख्या आधीच्या गणतात त्रिकोणी संख्या दिली आणि पाया विचारला होता बापा या गणतामध्ये पाया दिला आहे आणि गजभाऊ त्रिकोणी संख्या विचारलेली आहे आता त्रिकोणी संख्या विचारली मग तुम्हाला 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती दिली 21 मग आपल्याला उत्तर 21 आणायचं आहे गजभाऊ काय आणायचं आहे 21 आणायचं आहे ना 21 कांचीन 42 नाही ना तर लक्षात घ्या 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या 21 होय आणि 21 त्रिकोणी संख्या असणाऱ्या संख्येचा पाया आहे 6 तर आता त्रिकोणी संख्या काढायची कशी त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला सांगला होता n ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन किती 2 ह्या फॉर्म्युल्याला खड्ड्यात घालायचं सध्याचं लक्षात ठेवायचं एवढं दिलेल्या संख्येमध्ये समोरची संख्या टाकायची त्यांचा गुणाकार करायचा आणि निमपट करायची समजलं शेवटी पाहायचं हे गजभाऊ शेवटी पाहायचं इथं काय विचारलं त्रिकोणी संख्या विचारली का पाया विचारला आणि पाया विचारला असेल तर दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची आधीची वर्ग संख्या घ्यायची तिचं वर्गमूळ घ्यायचं हे तुमचं उत्तर आता तुम्हाला बघा इथं पाया दिलाय शेवटी पाया काय विचारलं त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्या विचारलं तर त्यावेळेस काय करायचं दिलेला पाया किती आहे पाया तर 6 आहे त्याच्या समोरची संख्या कोणती तर 7 आहे आणि छेदामध्ये किती लावतो आपण 2 लावतो बेत्रिक किती झाले 6 आणि 7 त्रिक किती झाले तर 7 त्रिक झाले विद्यार्थी मित्रांनो 21 आता लक्षात घ्या 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आली का नाही 21 तुम्हाला दोन्ही पद्धतीनं गणित सुटले पाहिजे त्रिकोणी संख्या दिलेली असता पाया काढणे पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे आशा करतो तुम्हाला हे गणित समजलेलं असेल जाऊया आपण समोरच्या गणिताकडे बघा त्यांनी म्हटलं आहे 105 ही कितवी त्रिकोणी संख्या आहे आता बघा कंसामध्ये मी लिहिलेलं आहे 105 ही कितवी त्रिकोणी संख्या आहे म्हणजे त्या संख्येचा पाया विचारला काय विचारला पाया विचारला बरोबर आहे 105 ही कितवी त्रिकोणी संख्या आहे आता कितवी आहे म्हणजे त्या संख्येचा पाया झाला ना लेका मग बघा लक्षात ठेवा 105 ही कितवी त्रिकोणी संख्या आहे म्हणजे त्या संख्येचा पाया कसा काढावा आधीच्या गणितामध्ये सांगलं काय म्हणते पाया काढण्यासाठी त्रिकोणी संख्येची दुप्पट करूया त्रिकोणी संख्येची दुप्पट मग 105 गुणाकारात जर 2 केले तर 105 ची दुप्पट किती झाली भाऊ 210 झालं का नाही का गजी भाऊ बरोबर ना तर आधीच्या गणितामध्ये पहा त्यांनी काय म्हटलं आधीच्या गणितात आधीची वर्ग संख्या घ्या तुला माहित पाहिजे का गाढवा 210च्या आधीची वर्ग संख्या कोणती आहे आणि 210च्या आधीची वर्ग संख्या बघा मी तुम्हाला इथं लिहून देतो जरा इकडे बघा 11चा वर्ग घेतो 121 बघा कोणाला गजीभाऊला माहिती नसते कोणतं वर्ग काय होईल 121 11चा वर्ग आहे भाऊ आणि 12चा वर्ग पाहायला गेलं तर 144 आहे 13चा वर्ग पाहायला गेलं तर 169 आहे 14चा वर्ग पाहायला गेला 196 आहे 15चा वर्ग पाहायला गेला 225 आहे 16चा वर्ग पाहायला गेला तर 256 आहे 17चा वर्ग पाहायला गेला 289 आहे 18चा वर्ग पाहायला गेला 324 आहे 19चा वर्ग पाहायला गेला 361 आहे 20चा वर्ग पाहायला गेला 400 तोंडीपाठ पाहिजे तोंडपाठ बरोबर आहे जन्मता विषय नसतो याला डेव्हलप करावं लागते बरोबर आहे इथं विद्यार्थी मित्रांनो शून्यापासून ज्याला काहीच गणित समजत नाही 5 गुणिला 0 म्हणजे किती तर आपण शिकून देऊ त्याला बरोबर आहे तर बघा 105 ची दुप्पट केली 210 झाली काऊन दुप्पट केली कारण मला काय विचारला पाया विचारला काय विचारला मला पाया विचारला बरोबर आहे पाया विचारला म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी दुप्पट केलेली आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि आधीची वर्गसंख्या घेतलेली आहे मी आता 210 ची जर आधीची वर्गसंख्या जर पाहतो म्हटलं तर इथं चेक करा 210 ची आधीची वर्गसंख्या आपल्याला बघा 196 सापडते आणि 196 कशाचं वर्गमूळ आहे तर 196 14चं वर्गमूळ आहे मग झालं फायनल म्हणजे 105 ही त्रिकोणी संख्या कितवी आहे तर 105 ही त्रिकोणी संख्या 14वी आहे याचा अर्थ 105 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला मित्रांनो तर पाया आला 14 किती आला 14
मग पाया काढण्यासाठी सोपी गोष्ट आहे. दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करा आणि आधीची वर्गसंख्या घ्या, त्या संख्येचा पाया आपल्याला भेटतो. आता बघा गणित आपण उलट सोडू याला. जसं आधीचं गणित सोडवलं होतं, तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली होती तर पाया विचारला होता. आता तुम्हाला बघा मी काय म्हणतो प्रश्नामध्ये, बघा लक्षात घ्या, प्रश्न उलटा करतो. 14 पाया असणारी, बघा लक्षात घ्या, 14 कुठं गेला, 14 पाया असणारी 14 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? मग 105 त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आला तर 14. आता आपल्याला 14 पाया दिल्या आहे आणि शेवटी काय विचारलं, शेवटी त्रिकोणी संख्या विचारली पाहिजे. मग इथं बघा आपल्याला उत्तर किती आले पाहिजे, ते 105 आलं पाहिजे. किती आलं पाहिजे, 105. काढायचं कसं, हा सर्वाधिक मोठा विषय. मग त्रिकोणी संख्या विचारली ना बाई, मग त्रिकोणी संख्येचं सूत्र लाव. मग 14 गुणाकारात 15 असं कधी घ्यावं मास्टर, 14 गुणेला 15 दुप्पट कर, मी कन्फ्युज झालो मी, आहे का नाही? अबे गाढवा, तुले जेव्हा पाया विचारते, पाया शेवटी पाच गणताच्या शेवटी. हे बघ इकडं पाच भाऊ गजीभाऊ, ह्या इथं पाच काय काढायला लावलं, इथं पाया काढायला लावला तर त्रिकोणी संख्येसोबत गुणाकार कर. पाया काढायला लावला तर काय करायचं, दिलेल्या संख्येची दुप्पट करायची, आधीचं वर्ग संख्या घ्या. आणि त्रिकोणी संख्या जर काढायला लावली तर दिलेल्या पाया गुणाकारामध्ये समोरची संख्या आणि छेदामध्ये लावायची, याच्यात 2. सोडवा मग. 2 साती 14 आणि 15 सात किती होते गजी भाऊ, 15 साती होते 105. आलं का नाही उत्तर भाऊ, आलं का नाही का? लक्षात घे, या पद्धतीने सोडवायचं. मग म्हणजे त्रिकोणी संख्या दिली असता पाया काढणे आणि पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे. चला जाऊया समोरच्या उदाहरणाकडे. बघा समोर दिला आहे गणित. 21 ही त्रिकोणी संख्या आहे. 21 ही त्रिकोणी संख्या. शेवटी पाहायचं काय विचारलं, शेवटी त्रिकोणी संख्या विचारला का पाया. 21 ही त्रिकोणी संख्या आहे तर त्या संख्येचा पाया किती? पाया काढण्यासाठी मला मास्टरनं सांगितलं होतं का दिलेल्या संख्येची दुप्पट करायची. दिलेल्या संख्येची दुप्पट केली, दिलेल्या संख्येची दुप्पट झाली 42. मास्तरनं एकदा अजून सांगितलं का याच्या आधीचं वर्गसंख्या पाय. याच्या आधीची वर्गसंख्या आहे 36 आणि हिचं वर्गमूळ घ्यायला सांगितलं होतं. हिचं वर्गमूळ आहे विद्यार्थी मित्रांनो 6 आणि हा झाला 21 त्रिकोणी संख्येचा पाया किती, 6. जाऊ आपण समोरच्या उदाहरणाकडे. बघा गणित थोडं हटके आहे. आतापर्यंत ते शिकलो त्याच्या विद्यार्थी मित्रांनो समोरच्या म्हणजे न्यू टाईपचं गणित आहे. लक्षात घ्या, तुम्हाला इथं 2 पद्धतीच्या संख्या दिलेल्या आहेत. बघा त्यांनी काय म्हटलं, 21 त्रिकोणी संख्या आहे आणि 21 त्रिकोणी संख्येनंतरची बोलला. 21 त्रिकोणी संख्येनंतरची. हे बघा हा शब्दप्रयोग लई महत्वाचा आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, संख्येनंतरची जर म्हटलं, बघा संख्येनंतरची जर म्हटलं किंवा विद्यार्थी मित्रांनो पुढील जर म्हटलं, बरोबर आहे, 21 या संख्येच्या पुढील किंवा 21 या संख्येच्या समोरील असे जर विद्यार्थी मित्रांनो शब्दाचे प्रयोग जर आपल्याला दिसून येत असेल तर त्यावेळेस आपण प्लस करा. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मागील जर विचारलं, बरोबर आहे, मागील असेल किंवा अगोदरची जर विचारली आणि पूर्वीच विचारली तर या शब्दाचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो, तर या तीनही शब्दाचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो काय, वजा. बघा आता या प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला गणित सोडवायचं आहे. 21 या त्रिकोणी संख्येनंतरची काय विचारलं, 12वी त्रिकोणी संख्या कोणती. लक्षात घ्या इथं फॉर्म्युला कोणता वापरायचा. तुम्हाला जे 21 त्रिकोणी संख्या दिलेली आहे ना, पहिले त्याच्या आधी त्याचा पाया काढावा लागतो. अशा 2 पद्धतीच्या त्रिकोणी संख्या दिलेल्या असते आणि ज्यावेळेस तुम्हाला समोरील काढा किंवा मागील काढा असं म्हणण्यात येते तेव्हा पहिल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा. मग बघा 21 या त्रिकोणी संख्येनंतरची 12वी त्रिकोणी संख्या काढायची आहे तर पहिल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. मग पाया कसा काढायचा, मग 21 ची दुप्पट करायची. पाया काढण्यासाठी 21 ची दुप्पट किती झाली, 42 आणि 42 चा आधीचं वर्ग संख्या कोणती आहे, 36 आणि हिचं वर्गमूळ किती आहे, 6. म्हणजे आपल्याला उत्तर काय भेटलं की बाबा 21 या त्रिकोणी संख्येचा किती पाया आला, तर पाया आला किती, 6. इथं क्लिअर झालं. आता जाऊया समोर. बघा 21 या त्रिकोणी संख्येनंतरची 12वी त्रिकोणी संख्या असं म्हटलं आहे. मग 12वी त्रिकोणी संख्या असं म्हटल्याच्या नंतर म्हटलं म्हणून विद्यार्थी मित्रांनो बघा या 6 मध्ये म्हणजे या पाया आलेल्या संख्येमध्ये जेवढी संख्या काढायला सांगितली जितव्या क्रमांकाची तेवढी याड करावी. 12वी काढली, 12वी विचारली म्हणून 6 अधिक 12 बरोबर किती झाले, 18 झाले. जर 21 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची म्हटलं असतं, हे बघा अगोदरची जर म्हटलं असतं तर मी 6 मधून 12 वजा केली असते. बरोबर आहे. याच्यावर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्लस मायनसचा खेळ आहे. नंतर म्हटलं, पुढील म्हटलं, समोरील म्हटलं तर प्लस करा.
आणि अगोदर म्हटलं, मागील म्हटलं किंवा पूर्वीची म्हटलं तर इथं तुमचं कोणतं चिन्ह आलं पाहिजे, वजाचं आलं पाहिजे. समजलं? मग बघा 6 अधिक 12 बरोबर किती झाले, 18. आता लावायचं तुम्ही त्रिकोणी संख्येचं सूत्र. काय आहे त्रिकोणी संख्येचं सूत्र? 18 गुणिला 19, 18 गुणिला 19 आणि छेदामध्ये किती आले, 2. भागा मग 2 9 किती, 18 आणि 19 गुणिला जर 9 केले तर 19 9 आपल्या तोंडपाठ माहित पाहिजे. 19 9 होते विद्यार्थी मित्रांनो 171. तर लक्षात घ्या 171 जो आहे ते आली आपल्याला त्रिकोणी संख्या, म्हणजे 21 या त्रिकोणी संख्येनंतरची 12वी त्रिकोणी संख्या. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जरा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे, पण काही नाही एकदम सोपी आहे. एक दोनदा सराव झाला की ऑटोमॅटिक तुम्हाला घोषून जाईल. तर बघा याच्यासाठी मी तुम्हाला अजून एक विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दाखवतो. जर समजला नसेल तर बघा मी बाजूला इथं प्रश्न लिहून देतो. मी जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो बघा 6 या बघा प्रश्न स्क्रीन दाखवतो आणि समजून घ्या जरा थोड्या पद्धतीनं. 6 या त्रिकोणी संख्येनंतरची बघा लक्षात घ्या त्रिकोणी संख्येनंतरची दुसरी त्रिकोणी संख्या कोणती? मग 6 या त्रिकोणी संख्येनंतरची दुसरी त्रिकोणी संख्या कोणती असं विचारलं. मग सेम प्रश्न अशाच पद्धतीचा आहे, बरोबर आहे, याच पद्धतीचा प्रश्न आहे. मग तुम्ही काय करणार, 6ची दुप्पट करणार. सर्वात आधी 6ची दुप्पट किती झाली, तर 6ची दुप्पट झाली किती, 12. 6ची दुप्पट किती झाली, 12 झाली, बरोबर आहे. आता 12च्या आधीच्या वर्गसंख्या कोणती आहे, तर 12च्या आधी वर्गसंख्या आहे मित्रांनो 9. किती आहे, 9. बरं हिचं वर्गमूळ किती आहे, तर हिचं वर्गमूळ निघतं 3. म्हणजे आपल्याला एक लक्षात यायला पाहिजे का 6 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे, 3. बरोबर आहे. बरं उत्तर पाया भेटला आपल्याला. आता समोर काय म्हटलं, दुसरी त्रिकोणी संख्या. नंतरची म्हटलं ना, नंतरची म्हटलं म्हणून मी 3 मध्ये 2 ऍड करील. मग 3 मध्ये जर विद्यार्थी मित्रांनो 2 ऍड केले तर झाले किती, 5. बरोबर आहे. आणि आता त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला वापरणार मी. तर 5 गुणिला 6 आणि छेदामध्ये जर 2 केले तर 2 त्रिक 6 आणि 5 त्रिक किती, 15. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो 6 या त्रिकोणी संख्येनंतरची दुसरी त्रिकोणी संख्या झाली किती, 15वी. तर व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजलं असेल. जाऊ आपण समोरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न आहे 8 या त्रिकोणी संख्येच्या पूर्वीची किंवा अगोदरची किंवा मागील. बघा मी आताच बोललो होतो या तीनही शब्दाचे जे अर्थ आहे त्या तीनही शब्दाचे अर्थ वजा होते. काय होते, वजा होते, बरोबर आहे. तर असो 8 या त्रिकोणी संख्येच्या पूर्वीची 6वी त्रिकोणी संख्या कोणती? मग तुम्हाला 2 त्रिकोणी संख्या दिलेल्या आहे या पद्धतीनं, बरोबर आहे. बघा पहिले 8, त्याच्यानंतर इथं दिले आहे 6. ज्यावेळेस 2 त्रिकोणी संख्या दिलेल्या आहे तर पहिल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घ्यायचा. मग पाया कसा काढावा, तर 8ची दुप्पट करा. 8ची दुप्पट किती झाले मित्रांनो, 16. त्याच्या आधीचं वर्गसंख्या घ्या. त्याच्या आधीची जर वर्गसंख्या घेतली तर वर्गसंख्या आपल्याला भेटतं 9, बरोबर आहे. 9 भेटतं आणि त्याचं वर्गमूळ किती भेटतं आपल्याला, 3. याचा अर्थ 8 या त्रिकोणी संख्येचा पाया किती झाला विद्यार्थी मित्रांनो, तर 8 या त्रिकोणी संख्येचा पाया झाला किती, 3. किती झाला, 3 झाला. समजला. आता पूर्वीची जर विचारली, बरोबर आहे, पूर्वीची विचारली तर 6वी त्रिकोणी संख्या विचारली तर बघा आता लक्षात आलं तर आता आपल्या 3 मधून 6 वजा होणार नाही. 3 मधून 6 वजा होणार का नाही, म्हणजेच आपल्या लक्षात यायला पाहिजे का इथं जो 8 हा अंक आहे, इथं 8 अंक नाही, इथं कोणता तरी मोठा अंक पाहिजे बघा, कारण हे वजा होणार नाही. तर मी काय घेतो इथं विद्यार्थी मित्रांनो, बघा मी कोणती सरी संख्या घेतो, मी इथं 48 घेतो. बघा लक्षात घ्या, मी इथं 48 घेतो, लक्षात घ्या, कारण इथं वजा होणार नाही. तर बघा 48 या त्रिकोणी संख्येच्या पूर्वीची 6वी त्रिकोणी संख्या. बघा जरा इथं 8 पाहिजे नव्हतं, टायपिंग थोडी मिस्ट झाली आहे, इथं 48 पाहिजे. तर लक्षात घ्या. आता मी काय करणार, तर 48 ची दुप्पट करणार. 48 ची जर दुप्पट केली तर 48 ची दुप्पट झाली किती, 96. किती झाली, 96. आता 96च्या आधीचं जर वर्गमूळ घेतो म्हटलं तर 96च्या आधीचं वर्गमूळ किती आहे, 81. किती आहे, 81. हिचं वर्गमूळ घ्या, हिचं वर्गमूळ आलं किती, 9. म्हणजे 48 जर विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या असेल तर तिचा पाया किती आला विद्यार्थी मित्रांनो, 9. आता आपल्याला 9 पाया आला 48 त्रिकोणी संख्येचा. आता मागील विचारली, मागील किती विचारली, 6वी. मागील विचारली म्हणून तुम्ही 9 मधून 6 वजा करणार, बरोबर आहे. आधीच्या गणितात तर असंच केलं होतं, बघून घ्या एकदा. बघा 6ची दुप्पट केली ती 12 झाली. 12च्या आधीचं वर्गमूळ 9 घेतलं, तिची वर्गमूळ घेतलं 3 आणि नंतरची विचारली म्हणून 3 मधून दुसरी विचारली म्हणून 3 मध्ये 2 ऍड केले. तर या गणितामध्ये काय विचारलं, तर मागील विचारली म्हणून 9 मधून 6 जर वजा केले तर 9 मधून 6 वजा केले, उत्तर आलं 3. आता त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला लावा. 3 गुणेला किती करणार, 4. छेदामध्ये किती, 2. 2 दोन्ही किती झाले, 4 झाले आणि 3 दोन्ही किती झाले, 6 झाले. तर याचा अर्थ 48 या त्रिकोणी संख्येच्या पूर्वीची
सहावी त्रिकोणी संख्या किती राहील विद्यार्थी मित्रांनो? 6 राहील. तर तुम्हाला निश्चित पद्धतीनं समजलेलं असेल. जाऊ आपण समोरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न सोपा आहे, वन लाइनर आहे. सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती? तोंडी सूत्र आहे. सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती आहे? 1. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1च आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण हे आपण बेसिक मध्ये बघितलेलं होतं. समोरच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? आता बघा तुम्हाला विचारलं काय, याच्यावर सर्वाधिक महत्वाचा फोकस ठेवायचा. काय विचारलं तुम्हाला? त्रिकोणी संख्या विचारली. मग त्रिकोणी संख्या जर विचारली तर आपण त्रिकोणी संख्येचं सूत्र लावावं. 7 गुणिले काय 8 करा आणि छेदामध्ये किती करा? 2 करा. 2 चौक किती झालेले? 8 झाले आणि 7 चौक किती झाले रे? 28 झाले. म्हणजे 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आली? 28. आता मी प्रश्न बघा इथं उलट करतो. कसा करतो? उलट करतो. कसा उलट करतो? मी प्रश्न बघा कसं करतो. 28 पाया देतो आता तुम्हाला. 28 पाया असणारी 28 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? बघा एकदम बेस आहे, हा बेस आहे. तुम्हाला विचारलं काय, 28 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? आता 28 पाया असणारी त्रिकोणी संख्या विचारलं तर तुम्ही इथं काय करणार? 28 गुणिले 29 करणार आणि छेदामध्ये काय करणार? 2 करणार. आणि 28 ला जर विद्यार्थी मित्रांनो 2 भागलं तर याचं उत्तर किती येणार? 14 येणार. आणि 14 गुणिले जर 29 केलं तर जेवढा तुम्हाला गुणाकार भेटला तेवढं तुमचं उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो. जर आपण 14 गुणिले जर 9 केलं तर 14 9 126 झाले. 126 विद्यार्थी मित्रांनो 6 आले. हातचे आले किती? 12. किती आले? 12. आणि 14 गुणिले जर 2 केलं 14 2 28 झाले आणि 28 अधिक 12 बरोबर केलं तर याचं उत्तर झालं 40. म्हणजे 28 पाया असणारी त्रिकोणी संख्या किती आली? 406. गुणाकाराचं टेन्शन घ्यायचं नाही, एकदम तोंडी गुणाकार होणार. आता हे बघा 28 पाया असणारी त्रिकोणी संख्या किती आली? तर 406. आणि 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या किती आली? तर 28 आली. आता मी तुम्हाला प्रश्न उलटा देतो. याचा बघा आपण आता पाया काढूया. काय काढू आपण? पाया काढू. बघा इथं प्रश्नाचं रूप चेंज करून टाकतो मी तुम्हाला काय देतो मित्रांनो, 28 त्रिकोणी संख्या आहे. बघा इथं त्रिकोणी संख्या काढली ना 28. मग बघा प्रश्न बघा, 28 त्रिकोणी संख्या असणारी पाया काढा. ज्या संख्येचं जी 28 त्रिकोणी संख्या आहे आणि 28 त्रिकोणी संख्येचा असणारा किती आपल्याला पाया काढायचा आहे. पाया काढण्यासाठी काय दिलेल्या त्रिकोणी संख्येची काय करायची? दुप्पट. 28 ची दुप्पट किती झाली? तर 28 ची दुप्पट झाली 56. आणि 56 च्या आधीचं वर्गमूळ घ्या. 56 च्या आधीचं वर्गमूळ किती आलं? 49. हे वर्ग संख्या होय आणि तिचं वर्गमूळ आलं किती? 7. तुम्हाला बघा प्रश्नात काय दिलाय? 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढली आपण 28 आणि 28 त्रिकोणी संख्येचा पाया किती काढला? तर पाया काढला 7. म्हणजे तुम्हाला उलटे सुद्धा गणित आले पाहिजे. त्रिकोणी संख्या दिलेली असता पाया काढणे आणि पाया दिला असता काय? त्रिकोणी संख्या काढणे. काय काढायचं आहे तर सर्वाधिक शेवटी बघायचं. बरोबर आहे. कुठं दुप्पट करायचे, कोणता त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला लावायचा आहे ते तुम्हाला शेवटून समजण्यात येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो समोरचा प्रश्न, 48 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? तर 48 पाया असणारी काय? शेवटी बघायचं. शेवटी काय विचारलं तर त्रिकोणी संख्या विचारली. काय विचारली? त्रिकोणी संख्या. मग त्रिकोणी संख्या विचारली तर काय करायचं? 48 गुणिले 49. 48 गुणिले काय करायचं? 49 करायचं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 48 गुणिले जर 49 केले आणि छेदामध्ये जर 2 केले तर 48 गुणिले जर 49 केले तर बघा बे एक बे झाले आणि इथं बघा बे दोन्ही 4 आणि बे चूक किती? 8 झालं. आता गुणाकार जर करतो म्हटलं 24 आणि 49चा, तर 24 आणि 49चा गुणाकार करतो म्हटलं तर बघा 24 9 किती होते? 24 9 216. पाढे पाठ पाहिजे ना बे मूर्खा. बरोबर आहे का नाही? 24 9 किती? 216. मग 216 आले 6. हातचे आले किती? 21. आता बघा 24 चूक किती झाले? 24 चूक झाली किती? 96. आणि 96 अधिक हातचे किती आले होते? 21. आणि 96 अधिक 21 बरोबर होते विद्यार्थी मित्रांनो 117. किती होते? 117. 117. तर 48 पाया असणारी त्रिकोणी संख्या येते विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे 1176. किती येते? 1176. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्रिकोणी संख्या सुद्धा काढता येतं. तर जाऊ आपण समोरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न, 45च्या समोरील 12वी त्रिकोणी संख्या कोणती? 2 त्रिकोणी संख्या दिलेल्या आहे. बरं तुम्हाला काय करावं लागेल गजीभाऊ सांगा बरं? 45 त्रिकोणी संख्येचा पाया काढायला लागेल ना. बघ याच्या आधी बघा गणित शिकलो होतो. बघा दाखवतो तुम्हाला मी. हे बघा या पद्धतीचं गणित शिकलो होतो. बरोबर आहे. सेम गणित होय. हे सेम गणित आहे. बरोबर आहे. लक्षात घ्या सेम गणित आहे. तर 45च्या समोरील 12वी त्रिकोणी संख्या कोणती? आता बघा 45ची दुप्पट करतो मी म्हणजे पाया काढून घेतो मी.
45 ची दुप्पट करतो, 45 ची दुप्पट झाली 90. 90च्या आधीचं वर्गसंख्या आहे 81, तिच्या आधीचं वर्गमूळ घेतलं 9. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? 9 आला. पाया किती आला? 9 आला. लक्षात घ्या 45 त्रिकोणी संख्येचा हा झाला पाया. बरं, तुम्हाला समोरील विचारली का मागील विचारली? तर समोरील विचारली. समोरील कितवी विचारली? तर समोरील 12वी विचारली. समोरील या शब्दाचा अर्थ होते काय? प्लस. काय होते? प्लस. मग पायामध्ये मिळून टाकाय ना बे. मग पायामध्ये मिळवलं तर बघा 9 अधिक कितवी विचारली? 12वी. तर 9 अधिक 12 बरोबर किती झाले? 21. आता तुम्ही सूत्र लावणार त्रिकोणी संख्येचं गजी भाऊ. काय लावणार? 21 गुणिला 22 छेदामध्ये घ्यायचे किती? 2. मग बघा 2 न जर 22 ला भागलं तर बेक बे बेक बे. आता 21 गुणिला 11 करायचा आहे आणि 21 गुणिला जर 11 करतो म्हटलं तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो यांचा गुणाकार बघा. 11 एक किती? 11. 11 शिनाला 1, हातचा आला किती? 1. बरोबर आहे. आणि 11 दोन्ही 22. 22 ने किती झाले? 23. याचा अर्थ यांचा गुणाकार झाला 221. अबे गुणाकार किती मोठा असू द्या तोंडी तोंडी सुटते का? फक्त त्या मेथड माहित पाहिजे. बरोबर आहे. तर आपलं उत्तर झालं 45च्या समोरील 12वी त्रिकोणी संख्या 231. समजलं मग मित्रांनो? तर या पद्धतीचे गणित सोडवायचे आहे. बघा समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती आहे ओळखा. तुम्हाला खरंच सांगा भाई तुम्हाला फक्त त्रिकोणी संख्या आणि पायाच काढता येत होता लेखा. ओळखायची कशी काढताच येत नव्हतं लेखा. काय सांगता गाडवांनो तुम्ही? बरोबर आहे का नाही? लक्षात घ्या. मग आता त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही ओळखायची कशी मी तुम्हाला सांगितलं. ओळखण्याची कोण. आता कसं ओळखण्याची सांगितली तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघा मी बॅकवर नेईल जरा. बघा काय काढणार त्रिकोणी संख्या आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 2 काय म्हटलं होतं मी तुम्हाला? दिलेल्या संख्येची दुप्पट करा आणि दुप्पट केल्याच्या नंतर त्या संख्येचा गुणाकार जर क्रमवार आला तर त्याला म्हणायचं आपण त्रिकोणी संख्या. बरोबर आहे. इथं 28 होती. 28 ची दुप्पट 56 झाली. 56चा क्रमवार संख्येचा गुणाकार आहे 7 8 56. क्रमवार संख्या म्हणजे फरक एक आला पाहिजे बस बाकी काही नाही. बघा आपण प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा मित्रांनो आता प्रश्न क्रमांक आपला बघा. तर बघा हा प्रश्न आहे त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही ओळखायची आहे. काय होतं? काय सांगितलं होतं का दिलेल्या संख्येची दुप्पट करावी. काय दिलेल्या संख्येची काय करायची? दुप्पट करायची. ऑप्शन मधून जायचं आपल्याला. दिलेल्या संख्येची काय करायची? दुप्पट करावी. दुप्पट करा. त्याच्यानंतर काय करायचं? जर दुप्पट केलेल्या संख्येचा जर गुणाकार जर क्रमवार येत असेल. क्रमवार म्हणजे काय? गुणाकार जर क्रमवार जर गुणाकार येत असेल तर त्याला आपण त्रिकोणी संख्या म्हणायची. बरोबर आहे. तर लक्षात घ्या. चेक करू आपण जरा. बघा डी ऑप्शन घेऊया. 50चं घेऊया. 50 ची दुप्पट किती झाली? तर 50 ची दुप्पट झाली 100. बरं 100 चे क्रमवार आहे का रे गुणाकार? नाही. म्हणजे 50 ही त्रिकोणी संख्या नाही. 14 ची दुप्पट करा. 14 ची दुप्पट किती झाली? 14 गुणिला 2 केलं तर 14 ची दुप्पट झाली किती? 14 ची दुप्पट 28. 28चा क्रमवार गुणाकार भेटते का? नाही. म्हणजे 14 सुद्धा आपलं त्रिकोणी संख्या नाही. 7 ची दुप्पट करा बे. 7 ची दुप्पट किती झाली? 7 ची दुप्पट झाली 14. 14चा करते का? नाही. म्हणजे 7 सुद्धा त्रिकोणी संख्या नाही. मग एकवे उरली ते म्हणजे 66. बघा मित्रांनो 66 ची दुप्पट जर गेली तर 66 ची दुप्पट झाली 132 आणि 132 जर पाहिलं तर हा विद्यार्थी मित्रांनो 11 गुणिला 12चा गुणाकार आहे. आणि 11 गुणिला 12 जर केले तर तुम्हाला क्रमवार गुणाकार भेटला ना बे. म्हणजेच काय 66 हे विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या कशा काढायच्या. बरोबर आहे. त्रिकोणी संख्या कशा काढायच्या. त्यानंतर पाया कसा काढायचा. पाया कसा काढायचा. त्याच्यानंतर 2 त्रिकोणी संख्या दिलेल्या असतात. 2 त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर मागील आणि पुढील त्रिकोणी संख्या कशी काढावी हे सुद्धा शिकलो. आणि त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही. त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही कशा ओळखायची हे तुम्हाला जर 4 पद्धत्या जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लक्षात येत असेल तर तुम्हाला याच्या पलीकडे त्रिकोणी संख्येमध्ये प्रॉब्लेम जाणार नाही. पण ह्या 4 मेथड तुम्हाला जमल्या पाहिजे. तर त्रिकोणी संख्या विचारली तर आपल्याला माहिती आहे दिलेल्या संख्येमध्ये आपण समोरची संख्या टाकून त्यांचा गुणाकार करून त्यांची निमपट करतो. त्याला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. आणि पाया जर काढायचा असेल तर त्रिकोणी संख्येची दुप्पट करून आधीची वर्ग संख्या घेतो. आणि 2 त्रिकोणी संख्या दिलेल्या असेल तर पहिल्या त्रिकोणी संख्येचा दुप्पट करून त्याचा पाया काढून अगोदर विचारली तर वजा करतो. समोरील विचारली तर प्लस करतो. आणि त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही जर ठरवायचं असेल तर दिलेल्या संख्येची दुप्पट करतो. आणि जर गुणाकार क्रमवार जर येत असेल तर त्याला त्रिकोणी संख्या आहे असं आपण म्हणत असतो. जाऊ आपण समोरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न आहे 45च्या समोरील 12वी त्रिकोणी संख्या कोणती. बघा मित्रांनो 45च्या समोरील 12वी त्रिकोणी संख्या. बघा प्रश्न झालेला आहे परंतु एकदा आपण सोडून घेऊया. 45 ची दुप्पट करू आपण.
बघा 45 ची दुप्पट. बरं मला सांगा या फॉर्म्युल्यामध्ये कुठं बसते बरं ते? तर या फॉर्म्युल्यामध्ये हे गणित इथं बसते. बरं सॉरी इथं नाही, तर बघा तिसऱ्या क्रमांकाचं गणित होते. 2 त्रिकोणी संख्या दिलेल्या आहेत, बरोबर आहे की नाही? बघा लक्षात घ्या 45च्या समोरील 12वी त्रिकोणी संख्या. मग मी काय करेल 45 ची दुप्पट करणार. 45 ची दुप्पट किती झाली? तर 45 ची दुप्पट झाली 90. 90च्या आधीची वर्ग संख्या आहे 81, तिचं वर्गमूळ घेतलं किती? 9. याचा अर्थ 45 या त्रिकोणी संख्येचा पाया झाला 9. आता तुम्हाला किती समोरील विचारलं, तर समोरील विचारले म्हणून आपल्याला प्लस करावं लागते. आणि प्लस कुठं करायचे? तर प्लस विद्यार्थी मित्रांनो 12 मध्ये करायचे. 9 अधिक 12 बरोबर झाले विद्यार्थी मित्रांनो 21. किती झाले? 21. आता त्रिकोणी संख्येचं सूत्र लावा बे. आता बघा 21 गुणिला 22 करा आणि छेदामध्ये किती करा? 2. याला जर भागलं तर याला भागल्याच्या नंतर 11 भेटले. आणि जर गुणाकार केला विद्यार्थी मित्रांनो तर 21 गुणिला 11 यांचा गुणाकार किती आला होता? तर यांचा गुणाकार आता 231. तर 45च्या समोरील 12वी त्रिकोणी संख्या कोणती राहील? 231. समजलं असेल? जाऊ आपण समोरच्या गणिताकडे. बघा तर इथं विद्यार्थी मित्रांनो आपले संपूर्ण गणित आपले संपलेले आहे. तर आजच्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इथं थांबतो आहे. आणि इथं आपण विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण बघा त्रिकोणी संख्येचा आपण समाविष्ट भाग आपण घेतलेला आहे. तर बघा असे नवनवीन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी आणि तुम्हाला गणित विषयामध्ये पारंगत होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बेसिक पासून विद्यार्थी मित्रांनो तयारी करणे अत्यंत महत्वाचं असते. विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने जर अभ्यास करा आणि या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, मेथड नुसार अभ्यास केला आणि सिक्वेन्स नुसार जर अभ्यास केला तर मी तुम्हाला खात्री देतो विद्यार्थी मित्रांनो गणितामध्ये बघा तुम्हाला फक्त पुस्तकी भाषेमधले गणित येणार नाही, तर परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जे गणित टाकलेले जातात ते गणित सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सोडवता येतील. पुस्तकाचा वापर करू नका. आपण जे गणित घेतो तेवढं जरी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सोडवले तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटू शकते. तुम्ही पुस्तकातले जर सोडवले तर तुम्ही पुस्तकातलेच प्रश्न सोडवू शकता. तुम्हाला पेपरमध्ये पुस्तकातलेच प्रश्न येते असं नाही. मग तुम्ही म्हणता पेपरला गेल्यावर पेपर लई अवघड होता मास्तर. बरोबर आहे? अबे अवघड गिण काही नाही, तुला फक्त पुस्तकी भाषा वापरली, तुला बाहेरचे गणित काही माहिती नाही म्हणून तू असा बोलत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथं थांबतोय. उद्या पुन्हा भेटू विद्यार्थी मित्रांनो याच टायमावर. शुभरात्री.